बघा आपलं काय आज इंग्लिश मध्ये आपलं हा क्वेश्चन शिकायचा आहे आपल्याला. पिक आउट द इन्फिनिटी फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्स. पिक आउट म्हणजे काय? शोधा. इन्फिनिटी, हे इन्फिनिटी इन्फिनिटी असतं इंग्लिश मध्ये, ग्रामरचा भाग आहे इन्फिनिटी. फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्स, या सेंटेन्स म्हणून तुला इन्फिनिटी शोधायची. सोपं असतं शोधणं. तसं काय? सेंटेन्स इथं एव्हरी चाइल्ड इज फ्री टू ग्रो, या सेंटेन्सची इन्फिनिटी आपल्याला शोधायची. तर कशी शोधणार? तर बघा हा प्रश्न आहे आपला. याचं उत्तर बघा इथं मी तुम्हाला दिलंय ऑलरेडी करून. हे बघा किस्ती माझी स्क्रीन सांगा, कन्सेप्ट टाईप करा. सेंटेन्स आहे आपलं, एव्हरी चाइल्ड इज फ्री टू ग्रो. त्याची इन्फिनिटी कोणता आन्सर आहे आपला? टू ग्रो. संपला आपला आन्सर. एवढंच करायचं आहे आपल्याला. इन्फिनिटी खाली आन्सर लिहायचं. आन्सर काय लिहायचं? टू ग्रो. बस एवढंच करायचं. बघा कळालं का मला सांगा? अक्षदा, का श्रुती? श्रुती वाटतं श्रुती. कळालं का सांगा दोघी? हा दोघी जॉईंट आहे. दोघी सांगा. येस नो मध्ये सांगा. कळालं का तुम्हाला? नाही कळा? इतकं सिंपल वर्ड आहे. फक्त हे बघा याच्यात इन्फिनिटी कोणता वर्ड आहे आपला? टू च्या पुढे जो वर्ड येतो वर्ब, त्याला आपण इन्फिनिटी म्हणतो. तर याच्यात कोणता आहे? टू च्या पुढं टू ग्रो. मग इन्फिनिटी मध्ये काय आपला? टू ग्रो वर्ड आला. ग्रो काय आपलं? वर्ब आहे. आणि टू ग्रो काय आपली? इन्फिनिटी आहे. इन्फिनिटी कसं यूज करतो आपण बघा, टू प्लस वर्ब असं वापरतो आपण. टू प्लस वर्ब, त्याला आपण इन्फिनिटी म्हणतो. म्हणजे टू प्लस मध्ये काय आलं पाहिजे? आपलं वर्ब आलं पाहिजे, असं आपण त्याला म्हणतो. ओके ठीक आहे. टाकलाय मॅसेज, ठीक आहे. दोघींनी टाकलाय. रजिस्टर घ्यायचं. पहिले हे सेंटेन्स राईट करून घ्यायचं माझं, आणि मला सांगा सर झालंय की नाही झालं म्हणून. हे राईट डाऊन करून घ्यायचं सेंटेन्स. हे राईट डाऊन झालं की मी तुम्हाला काही प्रॅक्टिस करायला काही सेंटेन्स देणार, आणि मला सांगायचं येस नो मध्ये सर झाले की नाही झालं म्हणून. मॅसेज टाईप करा किंवा मला सांगा. बघा हा क्वेश्चन राईट डाऊन करायचं तुम्हाला. पिक आउट द इन्फिनिटी फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्स, हा क्वेश्चन राईट डाऊन करायचा आहे. आणि खाली म्हणजे हा क्वेश्चन आहे आपला, मेन क्वेश्चन आहे, आणि याच्यातून आपला सब क्वेश्चन, याच्यातून आपण ओळखायचंय इन्फिनिटी कोणते आहे. हा प्रश्न लिहा तुम्ही एवढा. इथपर्यंत एवढंच लिहायचंय. ए टू लिहायचं नाही आज, फक्त एवढंच करायचं आहे. हे झाल्यानंतर मला सांगा सर झाले की नाही झाले म्हणून. ओके. झाल्यानंतर मला डन टाईप करा, डन, किंवा कन्सेप्ट टाईप करा. मी समजून घेईन झाला प्रश्न तुम्हाला लिहिणं तुमचा. चला हे आन्सर अटेम्प्ट करून घ्या. आन्सर हे सेंटेन्स झालं आपले. आन्सर आन्सर टाकायचा. आन्सर नाव टाकायचा, इनवर्ड नाव टाकू नका. हे नाव टाका वाटलं तर आन्सर. आणि टू ग्रो याचा आन्सर आहे.
इन्फिनिटी आपण कशाला म्हणतोय? 2 + 1. एक वाटलं ते खाली नाव टाका आन्सर, हे नाव, हे उत्तर लिहा. हे उत्तर राईट करून घ्या खाली, त्याच्या खाली आन्सर. आणि झाल्यानंतर सांगा मला झालंय म्हणून. आन्सर नाव टाका खाली आणि टू ग्रो नाव टाका. झाल्यानंतर मला डन म्हणून टाईप करा. नाही ना? तर खाली बघा सेंटेन्स दिले मी, सेंटेन्स हे सॉल्व्ह करून दाखवायचे मला प्रॅक्टिससाठी तुम्हाला. त्याचे आन्सर मी तुम्हाला सांगतो. ते सेंटेन्स राईट डाऊन करून घ्या सर्वजण. आणि याचे मला इथं इथं सॉल्व्ह करायचे आणि झाल्यानंतर डन टाईप करायचे. 10 सेंटेन्स आहे. याचे तुम्हाला आन्सर लिहायचे 10 सेंटेन्स. चला घ्या पटापटा प्रॅक्टिस क्वेश्चन घेऊन टाका. चेक करायच्यात इन्फिनिटी काय आहे. आन्सर लिहायचं मला पटापट.
झाले का आन्सर प्रॅक्टिस सेशन प्रॅक्टिस क्वेश्चन राईट डाऊन करणं झालंय का? आन्सर सोबत राईट डाऊन करणं झालंय का? यस टाईप करा. झाला असेल तर मला कळू दे. आता टाईप करा, लास्ट मॅसेज टाईप करा. झाला असेल तर टाईप करा डन. डन झाला असेल टाईप करा. ओके ठीक आहे, सर्वांना झाले. आन्सर चेक करून घ्या तुमचे बरोबर आहे का. मी खाली तुमचे बघा आले का आन्सर बरोबर. आले असेल तर डन म्हणून टाईप करा, आन्सर आले असेल. तुमचे आन्सर जर आले असेल डन म्हणून टाईप करा. तर आले असं धरून चालतं मी असं. आणि मीटिंग क्लोज करते आता मी जस्ट. ओके ठीक आहे.